नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ॲक्टिव्ह फार्मर आणि माझ्या शेतीविषयक चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवर 302 क्विंटल प्रति एकर उन्हाळ कांद्याचं उत्पादन घेतल्याचे व्हिडिओ बघितलेच आहे। आता यावर बऱ्याच शेतकऱ्यांनी अनेक शंका उपस्थित केल्या, कोणाला खरं वाटलं, कोणाला खोटं वाटलं। पण या सीजनला म्हणजे 2025-26 या सीजनला आपण जेव्हा रब्बी कांदा लागवड करणार आहोत, तर त्याच्यामधून आपल्याला किमान 250 उत्पादन कसं घेता येईल या दृष्टीने आपण आजपासून नियोजन सुरू करणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल तर त्यावेळेस आपल्याला सह्याद्री बायोटेक ही जी शेतीनिष्ठ कंपनी आहे, यांचे जे एमडी आहेत त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं होतं आणि ज्या क्षेत्रावर आम्ही 302 क्विंटल पर्यंतचं जे उत्पादन काढलं ते त्यांच्या मार्गदर्शनाखाली काढलेलं आहे आणि तेच मार्गदर्शन आज मी तुम्हाला उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार आहे। तर सध्या रोपवाटिकेची परिस्थिती अशी झालेली आहे की गेल्या अतिवृष्टीमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांच्या रोपवाटिका खराब झाल्या किंवा माझ्यासारख्याच्या ज्या रोपवाटिका आहेत त्या या पद्धतीने आहेत। तर मी देखील त्यांचा सल्ला घेत असतो आणि त्या दृष्टीने माझं नियोजन सुरू असतं आणि या वर्षी आपण 250 क्विंटल पर्यंतचं उत्पादन काढायचा प्रयत्न करणार आहोत आणि त्याची सुरुवात करणार आहोत कांदा रोपवाटिकेपासून। तर आज मी आपल्या भेटीला आणलेला आहे की जेणेकरून रोपवाटिकेबद्दलची चर्चा होईल। तर ते तज्ञ आहेत सह्याद्री बायोटेकचे संचालक श्री राजेंद्र हंडोरे सर। तर ते आपल्याला मार्गदर्शन करतील आणि शेतकरी मित्रांनो, तुम्ही त्यांच्याशीही संपर्क करू शकता, त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊ शकता। त्याच्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मी एकतर व्हॉट्सअप नंबर देतोय किंवा ग्रुपची लिंक देतोय, जेथे फक्त कांद्यावर चर्चा होईल। तर आपण यापुढे ऐकूया श्री राजेंद्र हंडोरे सर यांचं मार्गदर्शन। चला तर मग। शेतकरी बंधूंनो नमस्कार, मी राजेंद्र हंडोरे, सह्याद्री बायोटेक येवला। शेतकरी बंधूंना प्रस्तावनेमध्ये आपण ऐकलंच की आपल्याला एक विक्रमी उत्पादनासाठी वाटचाल करायची आहे आणि ती विक्रमी उत्पादन जसं की आपण मागच्या सीझनला घेतलं साधारण 302 क्विंटल पर्यंत। हे विक्रमी उत्पादन घेताना आपल्याला बऱ्याच गोष्टींचा विचार करावा लागतो। आपण कोणतंही असं जगामध्ये जादू नाही की सहजासहजी एखादी गोष्ट टाकली किंवा एखादी खत किंवा बाकीच्या गोष्टी टाकल्या किंवा दिल्या आणि लगेच विक्रमी उत्पादन मिळालं, असं तर काही होत नाही। तर ह्या गोष्टीची सुरुवात आपल्या रोपवाटिकेपासून होते। म्हणजे शेतकऱ्यांनी आपापल्या पद्धतीने आपापल्या आवडीचं बियाणं तर निवडलंय, तर याच्या पुढे त्याचा बीजोपचार कसा झाला पाहिजे, त्याची जमीन कशा प्रकारची पाहिजे, त्याला पाणी किती दिलं पाहिजे आणि त्याची बाकीची मशागत किंवा काळजी कशी घेतली पाहिजे, या विषयावर आज आपण मुख्यत्वे बोलणार आहोत। आपण एखादं टार्गेट ठेवून जेव्हा काम करत असतो तेव्हा ते सुरुवातीपासून किंवा रूट लेवल पासूनच त्याच्यात आपल्याला जीव तोडून काम करायचं, हे मात्र सगळ्यांनी लक्षात ठेवायचं। आता बियाणं घेतल्यानंतर आपण जमीन जेव्हा निवडतो ती उताराचीच असावी। त्याच्यामध्ये माती परीक्षणानुसार जर सेंद्रिय कर्बाची कमतरता असेल तर त्याच्या सेंद्रिय कर्बाच्या उपलब्धतेसाठी आपल्याला साधारण 50 ते 100 किलो सेंद्रिय खत किंवा चांगलं आपलं कंपोस्ट खत, शेणखत याचा आपण वापर करू शकतो। बियाणं टाकताना त्याला बीजोपचार झाला पाहिजे। आता बीजोपचार होताना बऱ्याच गोष्टी आपण त्यात करत असतो, त्याच्यात आपण एक बुरशीनाशक किंवा कीटकनाशक यांची सुद्धा बीजोपचार चांगल्या पद्धतीने करू शकतो। जैविक जर आपल्याला बीजोपचार करायचे असेल तर त्याच्यात अझोटोबॅक्टर किंवा पीएसबी सारखी गोष्ट आहे किंवा जीवाणूयुक्त जी खतं आहेत त्यांचा आपण बीजोपचार करू शकतो, ज्याच्याने आपल्याला पुढे नर्सरीमध्ये बुरशींचा किंवा बाकीच्या गोष्टींचा त्रास होणार नाही। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला ट्रायकोडर्मा किंवा सिडोमोनास या ज्या जैविक बुरशी आहेत यांचं सुद्धा आपल्याला त्याला बीजोपचार करायचा आहे, जेणेकरून सड कूच ह्या गोष्टी आपल्याला आपल्या रोपवाटिकेत दिसणार नाही। शेतकरी मित्रांनो, याच्यात पुढचा मुद्दा येतो तो तण नियंत्रण। आता तण नियंत्रण करताना बऱ्याच वेळा लोक खूप मोठ्या प्रमाणात तणनाशकाचा वापर करतात। आता बऱ्यापैकी बियाणं टाकल्यापासून जर उगवणीपूर्वी म्हणजे 48 तासाच्या आत जर आपल्याला बीजनाशक तणनाशकांचा वापर जर करायचा असेल तर ते आपण करू शकतो आणि त्याच्याने खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला तणांचं नियंत्रण करता येतं। आणि जर ते शक्य झालंच नाही तर साधारण आपण 20 ते 25 दिवसांच्या कालावधीमध्ये आपण तणनाशकांचा वापर करून त्या तणांना आटोक्यात आणण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत। परंतु तणनाशकांचा वापर करताना तो योग्य प्रमाणातच झाला पाहिजे। अति वापर किंवा अवाजवी वापर हा आपल्या पिकांना अशक्त बनवतो, त्याची रोगप्रतिकार शक्ती कमी करतो आणि त्याला कालांतराने कोमेजतो किंवा रोगास बळी पडण्यास कारणीभूत होतो। जर त्या काळामध्ये गवताचं प्रमाण किंवा तणांचं प्रमाण कमी प्रमाणात असेल तर ते माणसांद्वारेच काढलेलं कधीही चांगलं राहील। त्याच्यासाठी तणनाशकांचे ओव्हरडोस वापरून आपलं रोप किंवा आपलं जे रोपवाटिका आहे त्याला अशक्त बनवू नका। पुढचा भाग आहे त्याच्यामध्ये रोग आणि किडींचं नियंत्रण।
रोग आणि किडींचं नियंत्रण करताना एक कायम लक्षात असू द्या की कांदा रोपवाटिकेमध्ये जास्तीत जास्त जे नुकसान होतं ते रोगांमुळे होत असतं आणि ते रोग त्याच्यामुळे करपा असेल, खाली फ्युजारियम विल्ट असेल, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यात होत असतात आणि त्यालाच जास्तीत जास्त रोपं बळी पडून मरत असतात. कीटक सहजासहजी याच्यात अटॅक करत नाही, त्याच्यामुळे कीटकनाशकांचा वापर आपल्याला शक्यतो त्याच्यात टाळायचा आहे. बुरशीनाशकांचा वापर करताना सुद्धा आपल्याला आपल्या पिकावर लक्षणं काय त्याच्यानुसारच आपल्याला बुरशीनाशकं निवडायची आहे. उगाच काहीतरी शेजाऱ्याने मारलं म्हणून आपण तेच बुरशीनाशक मारायचं किंवा त्या बुरशीनाशकांच्या फवारण्यांमध्ये 2-2, 3-3 दिवसांनी फवारण्या ह्या आपल्याला नक्कीच टाळायच्या आहे. कारण कोणतंही बुरशीनाशक आज आपण बाजारातून आणतो त्याचा प्रभाव जो येतो साधारण 5 ते 7 दिवसांपर्यंत टिकून राहतो आणि आपण त्याचा प्रभाव दिसण्यापूर्वीच आपण पुढची फवारणी घ्यायला सुरुवात करत असतो. त्याच्यामुळे हा अवाजवी वापर पूर्णपणे टाळायचा आहे. याच्यामुळे आपली रोपवाटिका पण चांगली राहणार आहे आणि आपल्या खर्चात पण बचत होणार आहे. मित्रांनो, आपल्याला उत्पन्न वाढवायचं याचा अर्थ आपल्याला उत्पादन खर्चात वाढ करायची नाहीये. त्याचा समतोल राखूनच आपल्याला ह्या गोष्टींचा विचार करायचा आहे. उत्पादन खर्च कमी करून आपल्याला उत्पादनात कशी वाढ करता येईल तो आपला इथून पुढे फायदा राहणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला चांगली रोपवाटिका बनवायची म्हणजे खूप सारे फवारण्या करायचं आहे असं मुळीच होत नाही. आता मित्रांनो, आपण रोपवाटिका तर तयार केली आहे. ही तयार रोपवाटिका जेव्हा आपण लागवडीसाठी पुढे जाणार आहोत त्यापूर्वी आपल्याला विशेष काळजी काय घ्यायची आहे त्याच्यावर आपण आता सविस्तर बोलूया. तर शेतकरी मित्रांनो, रोपवाटिका आता आपण तयार केलेली आहे. अशा पद्धतीची रोपवाटिका आता आपली तयार झालेली आहे आणि ती पुनर्लागवडीसाठी तयार आहे. आता पुनर्लागवड करताना बऱ्याच वेळा काय होतं की मजुरांकरवी किंवा आता मशीनद्वारे आपण पुनर्लागवड करत असतो. परंतु जेव्हा रोपवाटिकेतून रोप आपण उपटून देतो त्यावेळेस एकतर मजुरांकरवी करतो किंवा आपण स्वतः उपटून देण्याचा तिथं प्रयत्न करत असतो. तर रोपवाटिकेतून रोप उपटून पुनर्लागवडीपर्यंत जाताना जी काय आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे ते आज आपण आता विशेषतः इथं बघणार आहोत. आतापर्यंत काय होत होतं की आपण रोप जसं जसं उपटून सरळ त्या मजुरांच्या हवाली करतो आणि ते त्या पद्धतीने त्यांचे लागवड करून देतात. पण असं न करता याच्यामध्ये आपल्याला परत इथं आपल्या रोपाची बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे. आता बीज प्रक्रिया करताना आपल्याला काय करायचं आहे, एक साधं बुरशीनाशक किंवा कीटकनाशक एकत्र करून ते पाण्यात बुडवून आपल्याला साधारण 15 ते 20 मिनिटं ठेवायचं आहे आणि त्या पद्धतीने पुढे त्याला सुकून किंवा ड्राय करून आपण ते लागवडीसाठी द्यायचं आहे. ही सुद्धा एक खूप आता बऱ्यापैकी अंमलात आणली जाणारी प्रोसिजर आहे की जी लोक आता फॉलो करत आहे. पण त्याच्याही पुढे जाऊन रोप उपटताना आपल्याला काडीचं सुद्धा सिलेक्शन करणं अत्यंत गरजेचं आहे. आता काडीचं सिलेक्शन जेव्हा मी म्हणतो तेव्हा त्याला महत्व का आहे, कारण आपण जर 250 प्लस किंवा 300 क्विंटलचं टार्गेट ठेवून जर काम करतोय, जी आपली रोप आहे काडी आहे ती सुद्धा तशी सुदृढच असली पाहिजे. आता आपण हे जर तुम्ही रोपांचा विचार केला तर आपण सरळ सरळ अशी रोपं उपटून चाललो. ही अशी आपण रोपं त्यातली उपटली. सध्या आपण काय करतो, अशाच्या अशा याच्या पेंड्या बांधून आपण मजुरांना देतो आणि ती त्याची लागवड करतात. पण याच्यात जर तुम्ही चांगलं निरीक्षण केलं तर ह्याच्यात बऱ्यापैकी म्हणजे 5 ते 7% काळ्या ह्या अशा असतात की त्या आपल्याला निरुपयोगी असतात. आता निरुपयोगी कशा असतात तर ते तुम्हाला दाखवतो. याच्यामध्ये तुम्ही बघू शकतात, ही एक काडी आहे, त्याच्यानंतर हा दुसरा रोप आहे, त्याच्यानंतर बघा हे रोप आहे किंवा अजून त्याच्यात जे काही बारीक रोप राहिलेलं आहे जे नवीन जागेवर आपल्याला रुजणार नाही म्हणजे नाही. हे बघा, ही अशी जी रोपं आहेत ही रोपं आपल्याला रोप उपटतानाच निवडून टाकायची आहे जेणेकरून ही आपल्या मेन क्षेत्रावर जाणार नाहीत. त्याच्यामुळे ही काळजी आपल्याला इथंच घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला पुढे जे रोप जाईल ते अत्यंत सुदृढ सशक्त जाईल आणि जो तयार होणारा कांदा आहे तो सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने होणार आहे. ह्या वर्षी जो मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालाय रोगाचा तो म्हणजे पीळ पडणे. तुम्ही बघू शकता, दिसायला तर ही काडी अत्यंत सुदृढ वाटते पण याच्यामध्ये तुम्हाला इथं पीळ दिसतोय. हा पीळ बऱ्यापैकी जेव्हा आपण पुनर्लागवड करू त्या क्षेत्रामध्ये त्याला सरळ व्हायला किंवा तो कांदा व्यवस्थितपणे रुजवायला वेळ लागतो किंवा तो रुजतच नाही आणि रुजला तरी त्याचा एका सशक्त कांद्यात रूपांतर होत नाही. त्याच्यामुळे रोप निवड ही अत्यंत गरजेची गोष्ट आज बनलेली आहे आणि तीच जर आपण फॉलो केली तर आपल्या मेन क्षेत्रावर जी 5-10%, 10-15% जी तूट संभवणार आहे त्याला तुम्ही इथंच प्रतिबंध करणार आहात. याच्यामध्ये थोडा
वेळ जाईल, पण सर्व शेतकरी बंधू ही काळजी घेतील आणि रोपांची संख्या मेंटेन करण्यासाठी रोप निवडीचा हा थोडीशी वेळखाऊ गोष्ट आहे, पण ही केल्याने आपला पुढचा बराच भाग सोपा होणार आहे. कांद्यांची संख्या राखली जाणार आहे आणि आपल्याला इच्छित टार्गेट पर्यंत पोहोचण्यासाठी नक्कीच मदत मिळणार आहे. तर शेतकरी बंधूंनो, आपल्याला इच्छित स्थळी जायचं आहे. 250+ कांद्याचं उत्पादन घ्यायचं आहे. तर या गोष्टी आपल्याला बेसिक्स पासून सर्व कराव्या लागणार आहे. या करण्यासाठी आपल्याला एकत्र येणं गरजेचं आहे. त्यासाठी हा चॅनल तुम्ही नक्की सबस्क्राईब करा, कारण याद्वारे आपण तुमच्यासाठी टप्प्याटप्प्याने प्रात्यक्षिकांसह सर्व गोष्टी घेऊन येणार आहोत. त्यात मल्चिंग पेपरवरचा कांदा असेल, त्याच्यानंतर बेडचा कांदा असेल किंवा इतर पिकांसंबंधी सुद्धा आपण माहिती त्याच्यात देणारच आहोत. आपल्याला जर वाटत असेल की आपल्या विभागात या गोष्टींचा मोठ्या प्रमाणात अंमलबजावणी व्हावी आणि आपल्यापर्यंत हा ज्ञानाचा झरा पोहोचावा, तर आपणही पुढाकार घेऊन आपापल्या विभागामध्ये असे शेतकऱ्यांचे मेळावे घेऊन आपण त्यात निश्चित आपल्या ज्ञानामध्ये भर पाडू शकतो आणि सर्व शेतकऱ्यांना बरोबर घेऊन जास्तीत जास्त आणि गुणवत्तापूर्ण उत्पादन आपल्याला कसं मिळवता येईल याच्यावर आपला इथून पुढचा भर असणार आहे. धन्यवाद. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही सरांचं मार्गदर्शन ऐकलंच असेल. तुम्हाला जर वैयक्तिकपणे देखील संपर्क साधायचा असेल तर तुम्हाला व्हॉट्सअप नंबर किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेलीच आहे. याचबरोबर सरांनी जी विभागावार शेतकरी मेळावे घेण्याची जी इच्छा बोलून दाखवली, जर तुम्ही पुढाकार घेतला तर नक्की असे मेळावे घेऊन तिथं देखील कांद्याचं उत्पादन 250 क्विंटल प्लस कसं काढता येईल या दृष्टीने मार्गदर्शन करण्यात येईल. मित्रांनो, वेळोवेळी आपल्या चॅनलवर देखील प्रात्यक्षिकांसह तुम्हाला व्हिडिओ येत राहतील. त्यातून देखील तुम्हाला मार्गदर्शन होणारच आहे. त्यासाठी तुम्हाला माझा चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचा आहे. इतर शेतकरी मित्रांना शेअर करायचं आहे. आवडलं तर लाईक करायला मात्र विसरायचं नाही. चला, भेटूया अशाच माहितीपूर्ण, महत्त्वपूर्ण आणि नाविन्यपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.